तो है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज 15.3 का पहला दूसरा तो मैंने कल बता दिया था, लेकिन लाइट गई थी, इसके वजह से शायद थोड़ा प्रॉब्लम हुई होगी। एनीवे वो प्रॉपर वीडियो बना नहीं बना पता नहीं, देख लेना। तो देखो बच्चा, ये सेकंड एग्जांपल हम लोग स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। और एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। ऐसे ही दनादन खतरनाक तरीके से एक्सप्लेनेशन हर एक एग्जाम्पल का यहाँ पे पक्का मिलेगा, ठीक है? तो देखो, टिडिंग डिंग टिडिंग डिंग टिडिंग डिंग डिंग, लेंथ ऑफ टू पैरेलल साइड ऑफ अ ट्रेपेजियम बोलता है। ट्रेपेजियम बोल रहा है मतलब दो पैरेलल साइड होंगे छोंगे, और ट्रेपेजियम बोल रहा है मतलब ऐसा होगा छोंगा। कल देखे थे ट्रेपेजियम के सारा बेसिक, ओके। अब टू पैरेलल साइड मतलब ए बी सी डी। आता आत्मा आली, थांबा एक मिनिट। ए बी गेली का गेली का गेली, हा, ए बी सी डी। आता टू पॅरलल साइड कोणती आहेत बाळा? ए डी आणि बी सी। तर त्या टू पॅरलल साइडची लेंथ तुम्हाला दिलेली आहे, एक आहे 8.5 आणि एक आहे 11.5, ओके। अँड इट्स रिस्पेक्टिव्हली अँड इट्स हाईट, आणि त्याची उंची म्हणतोय किती आहे बाळा? हाईट, तर हाईट आहे तुम्हाला 4.2। तर चला आपण एम म्हणूया, तर एम तुमच्याकडे किती आहे? 4.2, ओके। तर एरिया सांगा म्हणतोय, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आपण कालच केलं, खूप छान। काय? तर हाईट अपॉन टू इनटू सम ऑफ पैरेलल साइड। तो मुझे एक बात बताओ, हाइट कितना है बड़ा आपके पास? 4.2 है, मतलब इसको नाम दे देता मैं पहले, ऐसे डायरेक्ट नहीं लिखता। am डिवाइडेड बाय 2 इनटू सम ऑफ पैरेलल साइड म्हणजे AD प्लस BC, ओके। व्हॅल्यू लिखिएगा, am किती आहे? तर 4.2 भागीला 2 इनटू AD किती आहे रे? तर 8.5 प्लस BC किती? 11.5। आता पॉइंटचे ऍडिशन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जे पॉइंट वाले गोष्टी असतात ना बाळा, कधी पण पॉइंटच्या खाली ठेवायचे बस। म्हणजे 8.5 हा पॉइंट 11.5, खतरनाक। पॉइंटच्या खाली पॉइंट, नाही तर असा नाही करायचा 8.5 तर 11.5 बोंबल, असे करतात बरं कोणी कोणी। हा, पॉइंटच्या खाली पॉइंट बाळा। 5 आणि 5 10, 8 आणि 2 10 आणि हा 20, म्हणजे 4.2 भागीला 2 गुणीला 20, आणि हा काय असते? 2 किती जा? 10 जा। तर 4.2 इंटू 10 करणं, कधी पण तुम्हाला मी गुणाकाराचं स्वरूप नेहमी सांगत असतो, पॉइंटचा गुणाकार तुम्ही कुठल्याही 10च्या स्वरूपासोबत तुम्ही करता तेव्हा जितकं शून्य असते पॉइंट तितकंच कदम समोर जात असते। जातोय? तर एक शून्य आहे म्हणून पॉइंट किती कदम समोर जाणार? एक अंक, म्हणजे तुमचं उत्तर 42 सेंटीमीटरचा स्क्वेअर असं असणार, ओके। लास्ट एग्जांपल देखो बड़ा, अरे वाह वाह वाह, स्टार वाला है ये, कैसा है? स्टार। Quadrilateral PQRS is an isosceles trapezium. Quadrilateral PQRS is an isosceles trapezium. Next, quadrilateral PQRS is an isosceles trapezium. अब as, देखो इसको लिखना कैसे, as quadrilateral PQRS is isosceles है बड़ा, isosceles trapezium। अगर वो आइसोस्केलस ट्रेपेजियम है बच्चा पार्टी, तो मुझे एक बात बताओ, सन्ना पिकअप तन्ना एवरेज में क्या क्या क्या? एग्जैक्टली, नॉन पैरेलल साइड्स आर काय इक्वल असतात। नॉन पॅरलल साइड्स आर इक्वल असतात इक्वल, म्हणजे PS इक्वल्स टू QR नावाचा प्राणी असतो 100%। काय डाऊट आहे का? थोडसा तरी, उलूसा तरी, काहीतरी? तर लक्ष द्या। आता मी काय म्हणतो, थोडसा तरी लक्ष द्या। काय काय दिलाय ते पण लिहून टाकू। लेंथ ऑफ PQ दिलाय तुम्हाला किती रे बाळा? 7, आणि PM हा परपेंडिक्युलर आहे SR ला। लेंथ ऑफ SM तुम्हाला दिलेला आहे 3 सेंटीमीटर, समजलं? आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड, मला सांग, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइडचा शब्द काय असते? काय म्हणतो मी नेहमी? डिस्टन्स बिटवीन, सांगा रे, टू पॅरलल
साइड म्हणजे काय नेमकं? म्हणजे काय? म्हणजे काय? दोन पॅरलल साइडच्या मधामध्ये असलेल्या अंतरला काय म्हणतात? हाईट म्हणतात. हे कधी कधी तुम्हाला शब्दशः देतात, ओळखावं लागतो की दिलं काय आहे नेमकं. तर हाईट किती आहे रे? हाईट 4 सेंटीमीटर. बापरे, बहुत साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर काय म्हणतोय? फाइंड द एरिया ऑफ पैरेललोग्राम. आता मतलब पैरेललोग्राम, सॉरी PQRS जो भी है, तो ये ट्रेपेजियम है, तो ट्रेपेजियम का क्या रहता है? ट्रेपेजियम का क्या रहता है? ट्रेपेजियम का रहता क्या है? एरिया हाइट अपॉन 2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड PQ आणि SR आहे. तुमच्याकडे PQ आहे का? हो, 7 आहे. SR आहे का? नो, नाही आहे. SR आहे का? नाही आहे ना बाळा. मग कस कसा? कस कसा? कस कसा? काढावं लागेल की नाही काढावं लागेल? ठीक आहे. तर मी का म्हणतो, पायगा ए चिमणे, PSI नाही आहे, SM आहे का? हो. तर मी का म्हणतो पाय, याला जर सरळ मी नेलं टुमटुम 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 टुमटुम, तर इथपर्यंत किती आलं? SM 3. तर यालाही मी टुमटुम 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 नेणार. हा QN, तर हाही किती राहील? NR. 3च राहील ना बाळा, कारण की आयसोस्केलस ट्रॅपेझियम आहे. हा अंतर आणि हा अंतर सारखाच राहणार आहे. आता हा 7 आहे, तर त्याच्या विरुद्ध काय असणार? 7. म्हणजे तुम्हाला SR भेटेल का नाही भेटल? SR म्हणजे SM प्लस MN प्लस NR राहणार की नाही राहणार? तर त्याला थोडस बनवावं लागेल. कसं बनवणार तुम्ही? तर पहा, ऍज म्हणायचं SM इक्वल्स टू 3 मीटर, 3 सेंटीमीटर ना, 3 सेंटीमीटर आहे. तर NR पण काय राहणार बाळा? 3 सेंटीमीटर राहणार. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, क्वाड्रिलॅटरल PMNQ इज रेक्टँगल वाटत आहे तुम्हाला? काय वाटत आहे? रेक्टँगल. देअरफॉर अपोजिट साइड्स आर इक्वल असतात. जर अपोजिट साइड इक्वल असतात बाळा, तर PQ इक्वल्स टू MN राहणार की नाही राहणार? आणि PQ किती आहे? 7. देअरफॉर MN किती राहणार? 7च राहणार. मिळालं तुम्हाला 7 सेंटीमीटर. आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ज्या गोष्टी तुम्हाला एरिया काढायसाठी गरजेची आहे. सम ऑफ पॅरलल साइड आहे. टच कलर कोणता? सम ऑफ पॅरलल साइड मिळाला. अरे सम ऑफ पॅरलल साइड आहेत काय? PQ आणि MN आहे. आणि उंची तर ऑलरेडी होती रे तुमच्याकडे, आहे ना? किती उंची किती आहे पहा? हाईट ऑलरेडी आहे की नाही? आणावं लागेल कुठून उचलून? आहे ना? तर मग आता तुम्ही डायरेक्ट नाही म्हणू शकत का रे की सर एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतं बा म्हणून? सांगा बरं. एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणता आहे तो? PQRS. काय? H म्हणजे हाईट अपॉन 2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड. नाही समजला का? तर हाईट किती आहे? 4 अपॉन 2. सम ऑफ पॅरलल साइड किती आहे? PQ प्लस MN. नाही समजलं? मला सांग 2. अरे यार पहिलेच करताय का मी? थांबा. किती करून टाकू? 2 2 जा 4 म्हणजे हा 2 राहिला. PQ किती आहे बाळा? PQ 7. MN किती आहे रे? 7. म्हणजे वाघाचे पंजे. 7 आणि 7 14. 14 2 जा 28 सेंटीमीटर स्क्वायर तुमचा उत्तर राहणार. क्या ये बात क्लियर हुई क्या? थोड़ा तो भी डाउट है क्या? उल्लू सा तो भी है क्या? पक्का? पक्का? कुछ हो तो पूछिए, है ना? तो एंड में लिख देना जो भी आपका सवाल है कि भाई देयरफॉर टिंग 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 देयरफॉर सीधा सीधा क्या बोलना? एरिया ऑफ क्वाड्रिलैटरल PQRS इज 28 सेंटीमीटर स्क्वायर. कोई डाउट हो तो पूछो. अरे कोई डाउट हो तो पूछो. पक्का? तो अब बच्चा आपको ये समझ में आया होगा. अगर सपोज आप हमारे साथ जुड़ के 8th की बोलो, 7th की बोलो, 6th की बोलो, या नवोदय खासकर, है ना, जो भी नवोदय एग्जाम बोलिए, खासकर जो 2026 के हिसाब से प्रिपरेशन करना चाहता है या कुछ भी, है ना,
तो 10th तक के क्लासेस हमारे पास होते हैं। तो आप अगर सपोज चाहो तो मैथमेटिक्स के हिसाब से हमारे साथ जुड़ सकते हो। अगर हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अभी तक आपको अगर अच्छा लग रहा होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।